नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट विनायक रसाळ सर. मास्टर आर्किटेक्ट म्हणण्याचं कारण दोन आहेत. त्यातले एक म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर केलेलं आहे म्हणून ते मास्टर आहेत, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 25 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे म्हणून ते एका अर्थानं मास्टर आहेत. अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांची मास्टरी आहे. तिसरं त्यातलं कारण आहे, कारण ते त्याच प्रोजेक्टवर काम करतात. पण त्यांनी शिक्षणात सुद्धा एक वेगळं कॉम्बिनेशन ठेवलं. म्हणजे ते आधी स्वतः त्यांनी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग केला, मग आर्किटेक्ट स्वतः झाले, आणि त्याच्यानंतर इंटिरियरमध्ये पण त्यांनी बरंच काम केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे मागच्या 25 वर्षात. त्यामुळे बोलताना सुद्धा गप्पांचे वेगळी हे आहे की त्याच्यात त्यांचे अनुभव सगळे आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. त्यांना आजवर आलेले प्रसंग, त्यांनी पूर्ण केलेल्या साईट्स, अशा सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे तुमच्या अगदी शाळेपासून, की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग डिप्लोमा, मग ही डिग्री, मग मास्टर्स, आणि हा सगळा प्रवास. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्किटेक्ट बनण्यामागची प्रेरणा कोणाची होती, किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण या फील्डमध्ये यावं? हो, आय सी. काय सांगाल? नक्कीच. ऍक्च्युली मी सांगलीमधून माझं शालेय जीवन संपवलं आणि त्याच्यानंतर मग वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. आणि त्याच्यानंतर मग मी थोडं प्रॅक्टिसिंग ह्याच्यामध्ये राहिलो. बरेच कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट केले, कॉन्ट्रॅक्टिंग केलं, टर्नकी प्रोजेक्ट केले. पण डिझायनिंग ॲज सच मला अजून तेवढी मास्टरी येत नव्हती. त्यामुळं असा एक योग आला मला की तारापूर अटॉमिक पॉवर स्टेशनचे स्टाफ क्वार्टर्सचं एक्झिक्युशन करायचं काम मिळालं. आणि त्यावेळी मग मला तिथे काही आर्किटेक्ट यायचे तिथे आणि आम्हाला हे करायचे, डिक्टेट करायचे की असं नाही, असं वगैरे. त्यावेळी मला असं वाटलं की आपण पण आर्किटेक्ट होणं आवश्यक आहे. म्हणजे एक्झिक्युशन तर आपण करतोय, पण आर्किटेक्चर मध्ये, डिझायनिंग मध्ये जर आपण उतरलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यामुळे मी पुन्हा हे आर्किटेक्चर संपवलं 2001 ला. आणि त्याच्यानंतर एक 10 वर्ष मी मग माझी स्वतंत्र ओन प्रॅक्टिस केली. स्वतःचं ऑफिस आणि हे सांगलीमध्येच, सांगली आणि सांगलीच्या परिसरात. त्याच्यानंतर असंच माझे एक मित्र आर्किटेक्चर कॉलेजला सांबरेकर सर म्हणून होते. त्यांनी सहज एक दिवस मला कॉल करून विचारलं की मास्टर्स आमच्या इथे चालू आले, मास्टर्स तुम्ही कराल का? तर मी नाही वेळ म्हणत, फक्त एक इंटरेस्ट म्हणून मी ती मास्टरी केली. आणि जनरल आर्किटेक्चर मध्ये मास्टरी झाल्यानंतर ते म्हणाले की थोडं शिकवायला पण आलं तर बरं होईल, कारण मास्टरी केलं तर थोडंसं आमच्या स्टुडंटना पण त्याचा नक्कीच लाभ होईल. त्यामुळे मी थोडं त्यांच्याकडनं, त्यामुळे आता मी थोडंफार म्हणजे टीचिंग मध्ये पण आहे आणि प्रॅक्टिस मध्ये पण आहे, असं दोन्ही भूमिका करतोय सध्या. मी म्हणलं तसं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करताय, त्यामुळे त्याच्या गप्पांचा ओघ सुद्धा तसंच सगळा राहणार आहे. हे जे शैक्षणिक सगळी बॅकग्राऊंड असताना त्यातला आणखीन एक वेगळा प्रवास असतो पुढचा, ते म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर, म्हणजे डिप्लोमा झाल्यानंतर किंवा आर्किटेक्ट झाल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंतचा एक वेगळा स्ट्रगल असतो. की पहिली साईट कुठली मिळणार, कुणाची मिळणार, आणि स्वतःची इंडिपेंडेंट आपण पहिली साईट करतो, त्याच्या वेळेला एक दडपण पण असतं, आता सगळं प्रेशर आपल्यावरच आहे. तर त्या साईट कुठली होती, त्याचा अनुभव कसा होता? खरंच तो पण फार इंटरेस्टिंग विषय आहे, कारण मी ऍक्च्युअली डिप्लोमा करत असताना मला कधी एकदा फील्डमध्ये एंटर करणे असं एक माझी स्वतःची हे होते. त्यामुळे मी संपायच्या आधी 6 महिने आधीच एका कॉन्ट्रॅक्टरकडे जॉईन झालो होतो, ज्याच्यामध्ये ते फक्त स्ट्रक्चरल हे जे आपलं वॉटर ESR आहेत ना, इलेव्हेटेड रिझर्वायर्स, त्याची कामं ते एक्झिक्यूट करायचे कॉन्ट्रॅक्टिंग. आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि मग मी त्याच्यानंतर पंढरपूरच्या वॉटर टँक्स असतील किंवा इथे आपल्या इस्लामपूरची हे असेल, ESR असेल, किंवा सांगलीतले पण, तर त्यांची मी एक्झिक्यूट करायला लागलो. आणि म्हणजे बिफोर डिप्लोमा इट सेल्फ. आणि त्याच्यानंतर मग मी माझी ओन साईट मला मिळाली, म्हणजे ऑब्व्हियसली ती कुणाच्या ओळखीनेच मिळते. म्हणजे डॅडच्या ओळखीचे एक मित्र होते, त्यांचंच घर बांधायचं मला काम मिळालं इथल्याच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. पण मला असं कधी दडपण असं आलेलं नाही, कारण आय डोंट नो, म्हणजे असं वाटायचं की मी हे याच्यासाठीच आहे. त्यामुळे ह्या फील्डमध्ये इतकं इझिली मी हे मर्ज झालो की मला कुठल्याही कामाचं दडपण पण आलं नाही. आणि आज सगळ्यात मला कधी असं स्वतःची ऍड तर आमच्या आर्किटेक्चर मध्ये नाहीच आहे, त्यामुळे तो विषयच नाही आहे. कारण त्यामुळे असं काही कामाचं कधी म्हणजे ऍड करून काम मिळावं अशी कधी काही गरज पडली नाही. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या भागामध्ये, तुम्ही या सांगली मिरज भागामध्ये काम करताय, तर इथं अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, अकुशल कामगार आपण ज्याला म्हणू. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर त्या या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता आणि कसं हाताळता?
ऑब्विसली हे सिटीच तसं केलं हे आपल्या की आपल्याला बऱ्यापैकी आधी अनस्किल्ड लेबर ते देखील नव्हते आधी. कर्नाटकातूनच असायचे आधी यायचे आणि ते देखील तिकडे ज्यावेळी पाणी आलं त्यावेळी ते पण तिकडे मायग्रेट झाले परत. त्यामुळं आपल्याला तशी कमतरता पण आहे या ह्याची अनस्किल्ड लेबरची. आणि पण जे काय सो कॉल्ड लेबर आता आहेत ते एकमेकाच्या ह्यानं करून त्याच्यामध्ये स्किलमध्ये सेमी स्किल्ड आणि नंतर मग स्किलमध्ये रूपांतर त्यांना झालेलं आहे. पण इतकं कन्स्ट्रक्शनचा स्पीड म्हणा किंवा त्याच्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणा इतक्या झाल्या की ती कमतरता अजून देखील भासते. म्हणजे स्किल्ड लेबरची तर भासते पण अनस्किल्ड लेबर देखील आता मिळणंच झालंय. कदाचित गव्हर्नमेंटच्या ह्या ज्या पॉलिसी आहेत फ्रीबीज चालू आहेत त्याच्यामुळे असेल म्हणा किंवा लाईफ कल्चर असेल म्हणा किंवा जरा शारीरिक काम कडे कमी करण्याचा जो काही कल आहे त्याच्यामुळे कदाचित असेल की अनस्किल्ड लेवल कमी पडतात हे नक्कीच आहे. त्यामुळे मशीन डेफिनेटली हेल्प करतात. त्याच्यामुळे मशीन युगच चालू आहे. तसं तुम्ही आता म्हणलात की मशीन युग आता चालू आहे तर मग या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा सुद्धा खूप मोठा तुम्हाला उपयोग आता होतो. म्हणजे अगदी सॉफ्टवेअर साईडनं पण असेल आणि मशिनरी साईडनं पण. तर या तंत्रज्ञानाची कशी मदत तुम्हाला आता होते जी पूर्वी होत नव्हती आणि आता? हो ऑब्विसली ऍक्च्युली आधी आणि ह्याच्यामध्ये फारच फरक पडलाय. आधी कन्स्ट्रक्शन इव्हन स्लॅब जरी कास्टिंग म्हटलं तर लेबरची सकाळची 8 वाजता गँग यायची. एक 70-80 लोकांचा ताफा असायचा आणि ते सकाळी लोक येऊन यायचे आणि दिवसभर अगदी संध्याकाळी उशिरापर्यंत काम चालू असायचं. पण आता हे जे काय RMC झालंय त्यामुळे रेडीमिक्स कॉन्क्रीटमुळे तो प्लांटवरून अगदी विदिन काही म्हणजे आधी प्लॅनवर असणार आहे आणि त्यानंतर काही वेळा तासातच आता आजकाल मोठे मोठे कॉन्क्रीट शक्य झालेत आणि ह्याचा डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा फायदा झालेला आहे. बरोबर. दुसरं बिंग आर्किटेक्ट तुम्हाला प्लॅन ही स्टेज फार महत्वाची असते कारण त्या प्लॅनशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि आता वेगवेगळ्या बंगलोसाठी जेव्हा काम करत असता तर प्रत्येक क्लायंटची रिक्वायरमेंट वेगळी असते. तर त्याच्या प्लॅनिंग कसं तुम्ही करता आणि तुमच्या दृष्टीनं प्लॅनचं महत्व काय? ते एक चॅलेंजिंग जॉब आहे कारण प्रत्येक ओनरची रिक्वायरमेंट फार म्हणजे विचित्र असू शकते आणि ते आपल्याला ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. कारण आम्ही जे घर बांधतोय ते त्याच्यासाठी बांधतोय ना की माझ्या स्वतःसाठी. मला किती आवडलं असलं तरी मी फक्त त्याच्या रिक्वायरमेंटचा स्टडी करून त्याचं फिनान्शियल कंडिशन त्याची फ्युचर बॅकग्राऊंड त्याचं करंट स्टेटस याचा विचार करून आम्हाला ते डिझाईन करायचं असतं. पण काही वेळा ओनरची डिमांड अशा विचित्र येतात आणि त्यामुळे आम्हाला खरंच म्हणजे रिअली चॅलेंज कसरत करायला. पण मग अशा यातला पुढचा मुद्दा येतो की बऱ्याचदा बजेट आणि क्वालिटी हे पण तुम्हाला कसरत एका दृष्टीने करावी लागते. कारण कायमच प्रत्येक कस्टमर म्हणत असतो की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या आणि तुम्हाला तर बिंग एक आर्किटेक्ट चांगलंच घर दरवेळेला द्यायचं असतं. तर मग ती तरी कशी कसरत तुम्ही मॅनेज करता? याच्यामध्ये मी म्हणेन की 2 प्रकारचे क्लासेस आहेत. एक म्हणजे फक्त बजेट इंटेन्सिव्ह म्हणजे फक्त माझ्याकडे एवढे पैसे त्यांनी मला याच्यातच मॅक्सिमम जेवढं बेस्ट ऑफ बेस्ट काय देता येईल ते. आणि काही लोक आहेत माझ्याकडे पैसे आहेत ना भरपूर पण तुम्ही करा ना ही गोष्ट की मला हे पाहिजे आहे जी कधी कधी शक्य होत नाही. जसं की एखादा माणूस म्हणते की मला 3 लोकांची फॅमिली आहे आणि मला 1000 स्क्वेअर फूटचा हॉल पाहिजे. तर आम्ही त्याला प्रॅक्टिकली समजावून सांगतो की 3 लोकच आहेत घरात माणसं पण नाही आहेत तर 1000 स्क्वेअर फूटचा हॉल घेऊन काय करणार आहे आणि अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट तर तुम्ही कशी करणार आहे एवढे लोक येणार आहेत काय तुमचं तशा पद्धतीचं काम आहे काय. पण ज्यावेळी पैसे असल्यामुळे त्याला तो म्हणते तुम्हाला काय अडचण आहे मला 1000 स्क्वेअर फूटचं घर हॉल बांधायचं आहे असं किंवा मला आणखी एक फ्लोअर बांधून द्या वरती. तर FSI मध्ये बसत नव्हतं. म्हणजे आता ही गोष्ट FSI बऱ्यापैकी वाढलाय पण आधी हा मॅटर असायचा की FSI मध्ये बसत नाही आणि एक फ्लोअर वाढवून घ्या त्याला स्ट्रक्चरल डिझाईनच्या बद्दलची आयडिया नाही नंतर ऍड केलेली गोष्ट असायची की जेणेकरून ऍट द टाइम ऑफ प्लॅनिंगच त्यांना सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी. पण ज्यावेळी कन्स्ट्रक्शन संपत आलंय बेसिक म्हणजे फ्रेमवर्क त्यावेळी ते म्हणलं की मला आणखी एक फ्लोअर पाहिजे आहे ज्याची रिक्वायरमेंट त्यांची काय म्हणतात डिझायनिंग मध्ये त्या गोष्टीची प्रोव्हिजन केलेलीच नाही आहे किंवा FSI संपलेला आहे. तर त्यावेळी ते म्हणते मला पैसे आहेत तुम्हाला बांधायला काही अडचण नाही. सो इन दॅट केस ते कन्व्हिन्स करणं अवघड होतं की तुमच्याकडे FSI पण कमी आहे पैशाचा काही विषय नसला तरी ह्या लिगली ह्या गोष्टी करतायत. सो दॅट इज चॅलेंजिंग पण समहाऊ आपल्याला मॅनेज करावं लागतं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे तो म्हणजे असा आहे की तुम्ही मूळचे इथले आता तुम्ही सांगितलं शिक्षण वगैरे तुम्ही इथं घेतलं आणि काम इथं करत आहे. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असा जर एक प्रश्न आला डोळ्यासमोर तर एक आर्किटेक्ट म्हणून तुमचं स्वतःचं विजन त्याच्याबद्दलचं ऐकायचं आहे की ज्याच्यामध्ये कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे तर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास येणाऱ्या 10-15 वर्षात इथं बघायला मिळेल. तर असे कुठले सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे? खरं तर ऑब्विसली आता डेव्हलपमेंट तर खूप घडते. सगळ्यात महत्वाची म्हणजे FSI इतका वाढवून घेतलाय की डबल जर आता आधीचा जर तुम्ही विचार केला
तर UDCPR यायच्या आधी आम्ही फक्त 1.5 FSI यूज करायचो हार्डली, आणि मॅक्सिमम अगदी स्ट्रेच करून 2. आता त्याची जी काय स्ट्रेच आहे तो 3-3.5 ह्या लेवलपर्यंत जायला लागलाय, आणि त्यामुळं डेन्सिटी खूप वाढली आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर लोड आलाय. त्यामुळे मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे. जी रोड्स तेवढे वाईड नाही आहेत किंवा ड्रेनेज किंवा त्यासाठी लागणं वॉटर हे प्रॉपर नाही आहे, आणि त्याची पहिला डेव्हलपमेंट असल्याशिवाय अशा पद्धतीची डिसिजन घेणं मला वाटतं की सिटीवर एक बर्डन आहे. कारण आधीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्टन पॉप्युलेशनसाठी डिझाईन केलेलं आहे, आणि अचानक जर डबल डेन्सिटीचं जर पॉप्युलेशन त्याच्यावर लोड केलं गेलं तर डेफिनेटली नंतर तर काय रस्ता वाढवता येणार नाही. नंतर तर ते काय बाकीच्या गोष्टी जशा की सर्व्हिसेस आहेत, ड्रेनेज किंवा वॉटर, त्याच्या करू शकते, पण अगेन ते किती वेळा करणार. म्हणजे तो देखील माझ्या मते थोडासा मुद्दा असा आहे की एवढ्या सिटीच्या लेवलला एकदम एवढा कार्पेट रूल टाकणं योग्य नाही टोटल ओव्हरऑल सिटीला. मुंबई पुण्याला ठीक आहे कदाचित, पण आमच्यासारख्या छोट्या सिटीला हे एवढं एकदम त्याच्यामुळे रेट वाढले प्लॉटचे, लोकांच्या आवाक्यातनं बंगलो आज तशी निघून गेला, आणि सगळे कंपल्सरी फोर्सफुली त्यांना ह्याच्यामध्ये फ्लॅट घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही, आणि तो देखील अफोर्डेबिलिटीच्या बाहेर आहे. मला वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरवर काम होणं आवश्यक होतं हे डिसिजन व्हायच्या आधी. पण मग शासनाकडनं काय अपेक्षा किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं की जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला अजून थोडं फास्ट करायचं असेल तर? ऑब्व्हियसली शासनानं फंडच प्रोव्हाइड केलं पाहिजे. त्याच्यात मेजर आपल्याला इथे सगळ्यात हे प्रॉब्लेम येते की फंड्स अवेलेबल नाहीत. तर मला ते जर म्हणजे नॉट ओनली सांगली सिटी पण अशा पद्धतीच्या बऱ्याच सिटीज आहेत त्यांना सगळ्यांना ब्लँकेट रूल आहे की अगदी लातूर असून दे किंवा अगदी बीड असून दे किंवा छोट्या सगळ्यांना एकच FSIचं कॅटेगराईज केल्यामुळं तिथे एकदमच ऑल ऑफ सडन जिथं G+2 बिल्डिंगच्या आधी 7-8 मजली बिल्डिंग यायला लागल्या किंवा 12 मजली बिल्डिंग यायला, तर त्याचं डेफिनेटली लोड त्या ह्याच्यावर येणार आहे बेस्टली. बरोबर आहे. दुसरं, आता तुम्ही बिंग शिक्षक म्हणून तुमच्याकडनं आता पुढचा प्रश्न आहे त्या रोलमधनं की या फील्डमध्ये जे नवीन आर्किटेक्ट येतात, जी पुढची जनरेशन येते, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून पण, एक अनुभवी व्यावसायिक म्हणून पण, आर्किटेक्ट म्हणून पण काय सल्ला द्याल? आता जी नवीन पिढी आहे ती खरंच स्मार्ट आहे, आणि त्यांनी खरोखरच म्हणजे आर्किटेक्चर बरोबर त्यांना हे नवीन टूल्स त्यांना भेटलेत. लकीली ती जेन झी आहे आता, जनरेशन झेड म्हणतो आपण, ती त्यांनी बघितलेलं आणि टेक्नॉलॉजीमध्ये ते एंटर केले असल्यामुळे त्यांना ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करून चांगल्या पद्धतीनं डिझायनिंग मध्ये स्कोप आहे. पर्टिक्युलरली क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह डिझायनिंग करून घेतलं तर जे काय म्हणतात ना, एनर्जी इफिशियंट घर आपल्याला बांधता येतात, सस्टेनेबल घर बांधता येतात. तर मला असं वाटतं की ह्याने बऱ्यापैकी हे जे काही सॉफ्टवेअर्स असतात किंवा सॉफ्टवेअर्स आहेत, हार्डवेअर्स पण आहेत अवेलेबल, त्याचा यूज करून मॅक्सिमम क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह घरं ॲज वेल एज सस्टेनेबिलिटीकडे जाणारी घरं बांधावीत, आणि त्याचा डेफिनेटली नॉट ओनली त्या ओनरला पण त्या टोटल समाजाला आणि अल्टिमेटली ह्या इन्व्हायरमेंटला डेफिनेटली फायदा आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आता एक असा अवघड आहे की तुम्ही 300 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यानंतर जर त्यातला एकच प्रोजेक्ट अशी निवडण्याची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल आणि जर तो करताना एक सॅटिस्फॅक्शन लेवल वेगळी होती, ज्या प्रोजेक्टने तुम्हाला ओळख दिली, अशा प्रोजेक्ट बद्दल तुमच्याकडे ऐकायचंय? ऍक्च्युली हे म्हणजे असं झालं की आपली 4 मुलं आहेत आणि कोणतं मुळ जास्त आवडते असं म्हटल्यासारखं होईल. त्यामुळे मी तर म्हणजे प्रत्येकाची आम्ही जे घरं बांधत असतोय ते प्रत्येक घरी वेगळं असते आणि त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बांधतोय. तर मग असं इनजस्टिस होईल की मी एखाद्या घराबद्दल बोलणं किंवा हे करणं, आणि ते ऑब्व्हियसली प्रत्येक आईला किंवा पेरेंट्सना आपली 4 मुलं किंवा जी काय सोकॉल मुलं असते समानच वाटतात. तसं मला वाटतं की प्रत्येक गोष्टीला मी त्या गोष्टीप्रमाणे त्या वेळेप्रमाणे त्याच्या बजेट प्रमाणे न्याय दिलेला आहे, आणि तेवढं ते सॅटिस्फॅक्शन आहे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. ओनर सॅटिस्फाईड, मी सॅटिस्फाईड, आम्ही तिसऱ्या गोष्टीचा विचार करायची काही गरज नाही. किंवा असा एखादा प्रोजेक्ट, आता इतक्या वर्षांमध्ये जेवढं तुम्ही काम केलंय तर तेवढ्याच अडचणी पण आल्या असतील, तर असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आली, आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्ही कशी मात केलीत, त्या आव्हानावर कशी तुम्ही मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? म्हणजे मग तो सॉइलचा प्रॉब्लेम असेल, कधी लेबरचा असेल, टेक्नॉलॉजीचा असेल. फॉर्च्युनेटली म्हणा कदाचित काही असं मेजर काय मला असा प्रॉब्लेम आलेला नाही आहे, म्हणजे कारण ते प्लॅनिंगच तशा पद्धतीने असल्यामुळे असा कधी विषय आलेला नाही आहे. म्हणजे हा माझं कदाचित नशिबाचा पाठ असेल की मला कधी असे म्हणजे प्रॉब्लेम आले, आणि आले असे फार नेग्लिजिबल की ते फार म्हणजे प्रॉब्लेम म्हणण्यासारखे नाही. आणि आम्ही जर म्हणालो की प्रॉब्लेम आहे तर आम्ही आर्बिट्रेटरचं काम करतोय. प्रॉब्लेम असेल तर उलट आम्ही सॉल्व्हिंग आमची कॅपॅसिटी अशी आहे की प्रॉब्लेम वाटलाच नाही. डेफिनेटली अशा गोष्टी अनफॉर्च्युनेटली मला आमच्याकडे आल्या नाहीत, आणि मला तसं काय म्हणजे खरंच आय एम प्राऊडली म्हणून की
नाही, चांगलंच आहे. असे प्रॉब्लेम्स हो. येऊ नयेत अशाच Yes, आमच्या yes, शुभेच्छा. yes. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ऑब्विसली ऍक्च्युली ज्यावेळी छोटे प्रोजेक्ट आहे त्यावेळी स्टील आर्किटेक्टच डिझाईन करत असतं. स्टील डिझायनिंग पण ज्यावेळी अगदी स्पेशल कॅटेगरीचं प्रोजेक्ट येतं जिथे स्पॅनिंग मोठा आहे किंवा आणखी सर्टन लोडिंग कॅपॅसिटी, लोडिंग पॅटर्न वेगळा आहे, तिथं आम्ही स्ट्रक्चरल डिझायनिंगचा डेफिनेटली कन्सल्टेशन घेत असतो. आणि स्टील निवडायचा विचार केला तर आम्ही सरळ जनरली ब्रँडवर प्रिफर करतो. जसं की वा. आता टाटा स्टील आहे. हम्म. टाटा स्टीलची एक स्वतःची क्वालिटी आहे, तशा पद्धतीने आम्ही ते करत होतो. आता टाटा बरोबर आता बाकीचे पण कॉम्पिटिटिव्ह स्टील आलं, जसं आता आयकॉन स्टील आलं. एवढ्या लेट इंट्रोड्यूस होऊन देखील त्यानं ऑलमोस्ट टाटाला कॉम्पिटेटिव्ह म्हणजे हे दिलंय, बरोबर. कॉम्पिटिशन दिलंय. हम्म. तर मला असं वाटतं की ते आम्ही बेसिकली बघतो की त्याला ब्रँड व्हॅल्यूला जेणेकरून हे देतोय, महत्व देतोय. कारण ब्रँड हे स्वतःच हे सांभाळत असल्यामुळं स्टेटस ते कधी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार, त्यांच्या क्वालिटीचे अश्युरन्स आमचे अश्युरन्स होते. क्या बात आहे. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही वापरलंच आहे आता Yes, बऱ्याच yes. प्रोजेक्ट मध्ये, तर तुमचा सर्व्हिस म्हणून पण आयकॉनची कसा अनुभव होता? डेफिनेटली चांगला आहे. लकीली आयकॉन स्टीलचे जे काय आपल्या इथले व्हेंडर आहेत म्हणजे श्रीकांत पाटील सर, तर त्यांच्याकडूनच ते माझे बरेच मित्रच असल्यामुळं काही मला गरजच पडली नाही. मी नुसता फोन केला की एवढं स्टील पाठवा, ते डायरेक्ट साईटवर पाठवतात. त्यांच्याशी डायरेक्ट आम्ही म्हणजे इव्हन त्यांच्या ऑफिसला पण जायची गरज पडलेली नाही. डायरेक्ट स्टील साईटवर पोहोचतंय, पेमेंट पण त्यांना पोहोचतंय. फार सिस्टीम अगदी स्मूथली आहे. काय प्रॉब्लेम नाही. सो हे होते आर्किटेक्ट विनायक रसाळ सर, आणि जसं त्यांनी त्यांचा एक प्रवास सांगितला, त्यांना आलेले अनुभव सांगितले, आणि हा सगळा प्रवास एकंदर फार वेगळ्या अर्थानं होता. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज किंवा तो जर बेस पक्का असेल नॉलेजचा, बिंग शिक्षक असल्यामुळे सुद्धा त्यांनी या पिढीला सांगितलं, तर माझ्या तुम्हाला या क्षेत्रामध्ये अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत आणि करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सर, पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही इथं आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.